नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, सीटेट या एक्झामच्या संदर्भामध्ये काही अपडेटेड माहिती आपल्या समोर येते आहे. ती अपडेटेड माहिती नेमकी काय आहे, ती परीक्षेच्या आयोजनासंदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण माहिती जी आमच्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी समोर आलेलो आहे. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि निश्चितपणे लिंक ही तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, बघा आता सीटेट एक्झामची जी काही आयोजन आहे ते कधी कधी होत असतं. आपल्याला माहिती आहे की वर्षभरातून कंपल्सरी 2 वेळा या परीक्षेचं आयोजन होतं, पण 2025च्या या वर्षभरामध्ये आतापर्यंतही याचं नोटिफिकेशन आलेलं नाहीये. 2 वेळा होतं मध्ये कधी कधी होतं तर पहिली जी टर्म होत असते ती जुलैमध्ये होते. बघा, ठीक आहे, जुलैमध्ये होते आणि दुसरी जी टर्म होत असते ती प्रामुख्याने डिसेंबरमध्ये होते असते. अशा 2 वेळा या परीक्षेचं आयोजन केलं जात असतं. मग 2025च्या या वर्षभरामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर जुलैमध्ये होणारी जी काही टप्पा होता तो अजूनही त्याचं नोटिफिकेशन आलेलं नाहीये. याचा अर्थ काय आहे की जुलैमध्ये ही परीक्षा आता होणार नाहीये. ती 2025 या वर्षामध्ये एकदाच या परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे, डिसेंबर. मग आता इथं प्रश्न पडतोय की डिसेंबर मध्ये होईल की ऑगस्ट मध्ये होईल. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जुलैमध्ये जरी याचं नोटिफिकेशन आलं तरीही ही परीक्षा तिथून पुढे 2 महिने म्हणजे तुमच्या या ठिकाणी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये होऊ शकते. तर हेच महत्वाचं अपडेट आहे, लक्षात ठेवा. आता याचा एक्झॅक्टली नोटिफिकेशन काय आहे आणि याच्याबाबतची अजून काही माहिती पूर्ण काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्हाला सीटेट ही एक्झाम काय आहे तर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही परीक्षा सीबीएसईच्या माध्यमातून आयोजित केली जात असते. लक्षात ठेवा, भारतभरामध्ये राष्ट्रीय स्तरावरती ऑल इंडिया लेवलवरती आयोजित केली जाणारी महत्वपूर्ण परीक्षा आहे. ठीक आहे, जे शिक्षक भरतीची तयारी करणारे कॅन्डिडेट आहेत, जे शिक्षक होऊ इच्छित आहेत, ज्यांचं डीएड झालेलं आहे, ज्यांचं बीएड झालेलं आहे, त्या प्रत्येकाला या परीक्षेमध्ये या ठिकाणी परीक्षा देता येत असते. जशी महाटीईटी असते तशाच पद्धतीने या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटची ही टीईटी आपल्याला या ठिकाणी आयोजित केली जात असते सीबीएसईच्या माध्यमातून. ठीक आहे, याचेही 2 पेपर असतात, पहिली ते 5वी साठी एक, पहिली ते 6वी ते 8वी साठी दुसरा पेपर. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता याच्याच अनुषंगानं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की जुलैमध्ये नोटिफिकेशन येईल, ऑगस्ट सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये या परीक्षेचं आयोजन होणार आहे. मग लक्षात घ्या, याच अनुषंगानं आपण उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अगदी या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपाची बॅच लॉन्च केलेली आहे. सीटेट 2025 ऑनलाईन बॅच पेपर 1 आणि पेपर 2 ची या ठिकाणी ही बॅच असणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर इथं हिंदीचा विषय, तर लक्षात घ्या या ठिकाणी आपण आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती भाषा जे विषय असतात त्यामध्ये भाषा 1 असते, ठीक आहे, आणि भाषा 2 असते. तर इथं आपण काय करणार आहोत तर लक्षात ठेवा, भाषा 1 ही मराठी असणार आहे किंवा भाषा याच्यापैकी हिंदी एक भाषा असणार आहे. ठीक आहे, या दोन्हीपैकी कोणतीही भाषा आपण तिथं या 2 भाषांना घेऊन या ठिकाणी बॅच लॉन्च करतो आहोत. तुम्ही मला सर हिंदीचं कसं, मग तर लक्षात घ्या या ठिकाणी आपण हिंदी जे काही टॅलेंटेड कॅन्डिडेट आहेत किंवा आपण जे शिक्षक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून देत आहोत. आणि जे प्रॉपरली हिंदी मीडियमचेच टीचर आहेत त्यांनाच आपण आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती काय केलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. आता हिंदी या विषयामध्ये, हिंदी या लँग्वेजमध्ये कोणते कोणते विषय या बॅचमध्ये शिकवले जातील तर लक्षात ठेवा, एक तर तुम्हाला माहिती आहे की सीडीपी आहे. ठीक आहे, सीडीपी हा विषय आहे. ज्यांना मराठीमध्ये पाहिजे, मराठी बायलँग्वेज या ठिकाणी शिकवलं जाईल आणि प्रॉपर हिंदीमध्ये जर पाहिजे असेल तर या ठिकाणी आपण हिंदीमध्ये सुद्धा याला घेणार आहोत. ठीक आहे, दुसरा मराठीसाठी तर मराठी असणारच आहे. हिंदी हा जो विषय आहे, हिंदी मीडियमचाच कॅन्डिडेट जे या ठिकाणी उत्तर भारतामधून आपण बोलत आहोत त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी हा हिंदी विषय घेतला जाईल. तिसरं जर बघितलं तर या ठिकाणी मॅथ्स अँड रिझनिंग हा सुद्धा विषय जो आहे तो हिंदीमध्येच घेतला जाईल. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं आपण EVS, ठीक आहे, एन्व्हायरमेंट स्टडीज आहे. ठीक आहे, एन्व्हायरमेंट स्टडीज जो आहे तो सुद्धा हिंदीमध्ये घेतला जाईल. एन्व्हायरमेंट स्टडीज कुठं या ठिकाणी पाहायला मिळतो तर पेपर 1 मध्ये आहे बघा. आणि दुसरा जर बघितला या ठिकाणी चौथा आपण पॉइंट पाहिला तर तो आहे, लक्षात ठेवायचं, सोशल सायन्स. ठीक आहे, सोशल सायन्स किंवा जनरल सायन्स हा सुद्धा विषय
हिंदीमध्येच घेतला जाईल आणि याच्यासाठी सुद्धा प्रॉपर हिंदी मीडियमच्याच फॅकल्टी आपल्या या टीम मध्ये इन्क्लूड असणार आहेत. अशा स्वरूपाचे हे विषय प्रामुख्यानं आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण घेऊन येतो आहोत. ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी या नंबरवरती संपर्क साधायचे 9793924141 आणि दुसरा नंबर आहे 9689665611 आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणावर तुम्ही ती बॅच जॉईन करून घेऊ शकता. बॅच सुरू होते आहे लक्षात ठेवा 1 जुलै पासून. ठीक आहे, 1 जुलै पासून ही बॅच स्टार्ट होते आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत महत्वाची आहे. आता येऊया आपण आपल्या नोटिफिकेशन कडे. बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की बऱ्याच वेळा प्रश्न पडतोय की सर 2 वेळा आतापर्यंत या परीक्षेचं आयोजन वर्षभरातून केलं जात होतं पण आता मग इथून पुढे एकच वर्ष होईल का? तर नाही. बऱ्याच वेळा या परीक्षेचं आयोजन 1 वर्ष येऊ शकतं, 2 वर्ष येऊ शकतं. काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळं या परीक्षेचं आयोजन 2025 मध्ये 2 वेळा न करता ते 1 वेळा करण्यात आलेलं आहे. पण दुसऱ्या 2026 या वर्षापासून पुन्हा एकदा 2 वेळा या परीक्षेचं आयोजन केलं जाईल. अशा प्रकारे या ठिकाणी ही प्रोसेस आहे. फक्त इथं तुमच्या मनामध्ये संदिग्धता असता कामा नये की सर परीक्षेचं आयोजन हे 2 वेळा होईल की 1 वेळा होईल. तर इथून पुढे 2 वेळाच होणार आहे. फक्त या वर्षी याचं आयोजन 1 वेळा करण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा कधी केलं जाईल तर लक्षात ठेवा 15 सप्टेंबरच्या नंतर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही परीक्षा होईल आणि जुलै एंडिंग पर्यंत या ठिकाणी याचं नोटिफिकेशन येऊ घातलेलं आहे किंवा येणारच आहे. सीबीएसईच्या माध्यमातून तुम्हाला याबाबतचं परिपत्रक लवकरच कळवलं जाईल. अशी या ठिकाणी ही माहिती आहे आणि तुम्हाला हीच माहिती देण्याच्या उद्देशानं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलो होतो. थँक्यू सो मच. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.